सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धोबी व नाभिक समाज यांचा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करा यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने जोरदार निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले। भारत सरकारने दिनांक 26 जुलै 1985 रोजी परिपत्रक जारी करून देशभरातील सर्व राज्यांना निर्देशित केले होते की धोबी समाज व नाभिक समाज यांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात यावा। या निर्णयाचे पालन करण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सरकारला करण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येने धोबी व नाभिक समाज उपस्थित होता। 17 राज्यामध्ये आम्हाला धोबी समाजाला एसटी कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे, पण महाराष्ट्रामध्येच भेटत नाही आहे। आम्हाला 1985 पासून दिलेले धोबी आणि नावी समाजाला, पण अजूनसुद्धा न्याय मिळत नाही आहे। तर मोदी साहेबांनी आमचा धोबी आणि नावी समाजाचा विचार करा, एवढीच आमची मागणी आहे। माननीय कलेक्टर साहेब मॅडम यांना आम्ही भेटण्यासाठी आलेलं निवेदन देण्यासाठी विषय धोबी व नाभिक समाजाचा यांना खूप वर्षापासून अनेक सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आले, अनेक पक्ष आले, अनेक पक्ष गेले। आमची मागणी अनेक वर्षापासून आहे, पण ती मागणी कुठल्याही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या याच्यातनं ज्या गव्हर्नमेंट आले त्यांनी कोणीही आमची मागणी पूर्ण केली नाही। तर आमची इतकीच मागणी आहे, धोबी समाज आणि नाभिक समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। ही आज धोबी समाज व नाभिक समाजाचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्याचे व शहराचे पदाधिकारी मिळून एससीमध्ये आम्हाला आरक्षण एससीमध्ये पाहिले। ही आमची बाकी राज्यांमध्ये बऱ्यापैकी आम्हाला एससीमध्ये आरक्षण मिळालेलं आहे, तेच महाराष्ट्रामध्ये पण आम्हाला धोबी व नाभिक समाजाला आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे। 1985 काळापासून राज्य केंद्र सरकारकडे जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।